पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यात MIDC झाली पाहिजे अशी मागणी मागील 4 वर्षापासून होत आली असून या शहर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला स्थलांतरित व्हावं लागू नये, त्यांना याच परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा ही भावना यामागे असल्याचं म्हटलं जात आलं आहे। 14 वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे MIDC होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, परंतु पुढे त्याबाबत फारसं काही घडलं नाही। विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत पंढरपूर MIDC हा आरोप प्रत्यारोपांचा विषय ठरल्याचं दिसून आलं। मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मागील 2 वर्षापासून कासेगाव खर्डी परिसरात MIDC झाली पाहिजे यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता। MIDCचे उच्च पदस्थ अधिकारी यांचे पथक येऊन कासेगाव परिसरात पाहणी करून देखील गेलं होतं। तर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मेंढापूर येथे 332 एकर शासकीय जमिनीत MIDC झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करीत असून नुकतेच तेथेही MIDC विभागाच्या पथकाने नुकतीच जागेची पाहणी केली। त्यामुळे पंढरपूर तालुक्यात कासेगाव येथील MIDC होणार की मेंढापूर येथे की दोन्ही ठिकाणी MIDC होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता आमदार आवताडे यांनी यावर भाष्य केलं असून पुढील काही दिवसात कासेगाव परिसरातील MIDCच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली। तर मेंढापूर येथे देखील MIDC झाली तर तालुक्यात 2 MIDC होणे विकासासाठी फायद्याचा ठरणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। कुठं होणार आहे, मेंढापूरला होणार आहे का काशेगावला होणार आहे? दोन्हीकडे अधिकारी पटक येऊन गेले, दोन्ही बैठक आता तुमची पण झाली, मोहिते पाटलांची पण बैठक झाली, नक्की काय आहे? गेल्या कित्येक वर्षाची मागणी पंढरपूरकरांची आहे। तर या निमित्तानं चॅप्टर 6ची नोटीस काढून म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे की शेवटच्या टप्प्यात कदाचित मी या कालच्या वारीच्या निमित्तानं मी उद्योगमंत्री उदय सामंतजी यांना भेटलो, तर त्यावेळेलासुद्धा ते म्हणत होते की वारीच्या निमित्तानं CM साहेब या आपल्या पंढरपूरला आले होते, तर त्यावेळेलासुद्धा आपण पंढरपूर खर्डी रोडवर म्हणजे कासेगावच्या तिथं या निमित्तानं त्याची जागा ॲक्विजिशनचं काम चालू आहे। चॅप्टर 6ची नोटीस त्या निमित्तानं आता निघते आहे। कालच्या वारीच्या निमित्तानं मुख्यमंत्री आले होते, तर कदाचित त्यांच्या हस्तेसुद्धा नारळ फोडायचं आमचं ते चाललं होतं, पण वारीमध्ये खूप गडबड होते, बरेचसे कार्यक्रम होते, पूजा होती, तर यामुळं हा कार्यक्रम पोस्टपोन केला आहे। तर येणाऱ्या काही दिवसांमध्येच नक्कीच हा काशेगावजवळ या ठिकाणी नारळ फोडण्याचा माननीय मुख्यमंत्री असतील, उद्योगमंत्री असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा असतील, तर यांच्या हस्ते या निमित्तानं पंढरपूरमध्ये काशेगावजवळ नारळ फोडण्याचा कार्यक्रम 100% तर होणार आहे। परंतु आता आपण सांगितलं करकमजवळ आहे का मेंढापूरला, तर मेंढापूरलासुद्धा त्याची पाहणी झाली। मला अतिशय आनंद होतो आहे की आज एक डोळा मागतो आहे आपण, तर आपल्याला 2 डोळे मिळाले आहेत। एक MIDC तर मंजूर होत आलेली आहे आणि दुसरी जर मंजूर झाली तर दुग्ध शर्करायुक्त या निमित्तानं हा योग होईल आणि पंढरपूरकरांची आज गेल्या कित्येक वर्षाची मागणी इथल्या जे युवक आहेत हे युवक नोकरीच्या निमित्तानं, कारण आज पंढरपुरात अनेक कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग आहे, ITI आहे, हे सगळ्या कॉलेजमधनं जे विद्यार्थी तयार होतात ते विद्यार्थी नोकरीसाठी, उद्योगासाठी शहराकडे पुणे मुंबईसारख्या शहराकडे धाव घेतात। तर मला सर्व युवकांनाही विनंती आहे की आज या ठिकाणी एकतर MIDC आपली 100% मंजूर झालेली आहे आणि त्यासुद्धा करकमच्या मेंढापूर MIDCलासुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो, तीसुद्धा MIDC लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही आज या आपल्या निमित्तानं कारण गेले जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं या आपल्या काशेगावच्या MIDCचा विषय आहे। तर त्याच्या मिटिंगा, हाय पॉवरच्या कमिटीची मिटिंग, मंत्रिमंडळाच्या बैठका या लवकर होत नाहीत उद्योग विभागाच्या, तर यामुळं बराच कालावधी आपल्या या काशेगाव MIDCला लागला। त्याच्या सर्व बैठका झालेल्या आहेत, सगळ्यांच्या ह्याच्यातून मंजुरी झालेली आहे। तर आता फक्त
औपचारिकता राहिलेली आहे. चॅप्टर 6 नोटीस निघाली, काय ॲक्विजिशन होऊन त्या ठिकाणी MIDCचं काम चालू आहे. दुसरी भूमिपूजन दोन्हीचं मी आता सांगितलं, आता 1 महिन्याभराच्या कालावधीतच या निमित्तानं उद्योगमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं आहे की वारीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडायचा हा कार्यक्रम होता, परंतु मुख्यमंत्र्याचे सगळे रेग्युलर प्रोग्राम, वारीची महापूजा हे सगळं जर बघता त्यामध्ये वेळ मिळत नव्हता. हा सेपरेट कार्यक्रम घेऊ असं त्या निमित्तानं सांगितलं.